आज आपण सर्वात सोपी आईस्क्रीम बनवणार आहोत. अगदी कमी वेळात, कमी साहित्यामध्ये आणि 2 वाट्या दुधामध्ये बनते. अगदी झटपट बनते. चला तर पाहूया. मी 2 वाट्या दूध घेतलं आहे. ह्याला पाव वाटी साखर टाकली आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. खूप जास्त गोड खायचं असेल तर 1 वाटीभर साखर घ्या. अर्धी वाटी साखर टाकली तरीही चालेल. आता मी 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतलं आहे. व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर आहे आणि ह्याला थंड दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याच्या गाठी नाही होणार. या प्रकारे हे पहा. आता हे मिश्रण तयार झालेलं आहे. दुधामध्ये आपण साखर टाकली होती आणि साखर पूर्ण वितळून घ्यायची. त्याच्यानंतर हे कस्टर्ड पावडरचं दूध टाकून घ्यायचं. हे लगेचच घट्ट होतं, त्याच्यामुळे शक्यतो गॅस बारीक ठेवा आणि सतत ढवळत राहा. खाली जळणार नाही याची काळजी घ्या. हे पहा, लगेचच घट्ट झालं आहे. जास्त वेळ ठेवलं तर हे खालून जळतं आणि मग त्याचा वास येतो. आता याला थंड करून घ्यायचं आहे. थंड झालं आहे. पूर्ण थंड झाल्यानंतर मी फ्रेश क्रीम टाकले 1 वाटी. तुमच्याकडे व्हिप्ड क्रीम असेल तर व्हिप्ड क्रीम वापरा, त्याने अजून छान स्मूथ होतं. मी फ्रेश क्रीम फ्रीजरला ठेवलं अर्धा तास आणि त्याच्यानंतर वापरलं आहे. आता ब्लेंडरनी एकसारखं ब्लेंड करून घ्यायचं आहे. ब्लेंडर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये टाका आणि छान स्मूथ होईपर्यंत फिरून घ्या. हे पहा, छान स्मूथ असं मिक्सर तयार झालं आहे. याला आता 1 तासभर फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. हे पहा, 1 तासानंतर तुम्हाला दाखवते घट्टसर झालं आहे आणि बर्फ अजिबात जमा झालेला नाही आहे वरतून. हे पहा, आता ह्याला परत एकदा ब्लेंड करून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम छान क्रीमी असा आईस्क्रीम तयार होईल आणि जे काही बर्फाचे क्रिस्टल वगैरे होतील तसे तयार नाही होणार, कडक नाही होणार. डबल ब्लेंड केल्यानंतर आईस्क्रीम नेहमी स्मूथ बनतं. आता कुठल्याही काचेच्या किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. वरतून टाईट फॉईल पेपर लावला तरी चालेल, नाही लावलं तरी. जर तुमचं एअरटाईट कंटेनर असेल तर नका लावू. एअरटाईट नसेल तर वरून फॉईल पेपर लावा किंवा एखादं पॉलिथिन बांधा, म्हणजे बर्फ तयार नाही होणार वरतून. हे पहा, दुसऱ्या दिवशी 7 ते 8 तासानंतर मी काढून घेतलं आहे. ह्याला फ्रीजरमधून काढून एक 10 ते 15 मिनटानंतर थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर हे पहा, अगदी छान टेक्स्चर आलं आहे. मार्केटमधल्या आईस्क्रीमला येतं त्याच प्रकारे. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी. थँक्यू.